नमस्कार मित्रांनो, माझे नाव शीला आहे. वय 38 वर्षे. पण लोक म्हणतात की मी अजूनही 28ची दिसते. माझे माप 36, 22, 38 आहे. आणि हो, मी थोडी भरली सरली आहे. पण ती भराई अशी आहे की लोकांची नजर चोरून घेते. माझ्या घरात मी बहुतेक वेळा एकटीच राहते, कारण माझे पती रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. ते आठवड्यातून 5-6 दिवस बाहेरच असतात. कधी दिल्ली, कधी मुंबई, कधी लखनौ. घरी येतात तरी रात्री उशिरा आणि सकाळी लवकर निघून जातात. त्यामुळे समजा की दिवसभर घरात फक्त मी आणि माझी एकटेपणा. आमचे घर एका छोट्याशा कॉलनीत आहे, जिथे प्रत्येक घराच्या मध्ये छोटीशी बाग आहे. अगदी बाजूचे घर डॉक्टर साहेबांचे आहे. त्यांचे नाव अजय आहे. वय सुमारे 34 वर्षे असेल. अविवाहित आहेत. चांगले देखणे, उंच पुरे, गोरे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते डॉक्टर आहेत. क्लिनिक देखील घराजवळच आहे. पण संध्याकाळी 7 नंतर ते घरीच असतात. मी पहिल्यांदा त्यांना पाहिले होते तेव्हा ते घरात शिफ्ट झाले होते. मी बाल्कनीत कपडे वाळत घालत होते आणि ते त्यांच्या गाडीतून उतरले. मी पाहिले तेव्हा मनात आले, वा किती फिट दिसतायत. शर्टवरूनच स्नायू दिसत होते. मी हसून हॅलो म्हटले. त्यांनीही हसून उत्तर दिले. बस तिथून बोलायला सुरुवात झाली. हळूहळू शेजारी म्हणून बोलणे वाढू लागले. कधी चहा पिण्याच्या बहाण्याने, कधी भाजी मागण्याच्या बहाण्याने. मी घरात एकटी राहत असल्याने त्यांचे बोलणे आवडू लागले. ते खूप प्रेमळपणे बोलत असत. कधीकधी विनोद देखील करत असत. एक दिवस मी त्यांना म्हटले, डॉक्टर साहेब, तुम्ही इतके चांगले आहात तरीही लग्न का केले नाही? त्यांनी हसत हसत म्हटले, शीलाजी, अजून योग्य मुलगी भेटलेली नाही. आणि भेटली तरी ती मला इतका वेळ देईल का की मी तिची काळजी घेऊ शकेन? मी हसून म्हटले, अरे कोणीतरी भेटेल जी तुमची काळजीही घेईल आणि तुम्हीही तिची घ्याल. बोलणे असेच चालू होते. मी कधी त्यांना चहा दिली, कधी जेवण केले तर थोडे त्यांच्यासाठीही पाठवले. ते सुद्धा कधी फळे किंवा मिठाई आणून देत असत. माझ्या पतीला माहीत होते की बाजूला डॉक्टर राहतात, पण त्यांना काही फरक पडत नव्हता. ते स्वतःच इतके व्यस्त असत की घराच्या गोष्टींचा विचार करत नव्हते. एका संध्याकाळची गोष्ट आहे. मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते. अचानक माझ्या पोटात तीव्र दुखू लागले. असे दुखणे की मी बसून गेले. सुरुवातीला वाटले पोटात गॅस आहे, पण दुखणे वाढतच गेले. मी विचार केला, डॉक्टर साहेबांना बोलावते. मी त्यांच्या घराची बेल वाजवली. ते आले. पाहिले तर मी दुखण्याने कणहत होते. लगेच मला आत आणले. बेडवर झोपवले. माझी साडी थोडी वर चढली होती, पण त्या क्षणी मला काही सुचत नव्हते. त्यांनी माझे पोट तपासले. थोडे दाबून पाहिले. विचारले, कुठे दुखतंय? मी म्हटले, इथे, खालच्या बाजूला. ते थोडे संकोचले, पण व्यावसायिक पद्धतीने तपासले. म्हणाले, वाटतं अपेंडिसायटिसचा संसर्ग आहे. आत्ताच हॉस्पिटलला जावं लागेल. मी म्हटले, अरे, रात्र झाली आहे. ते म्हणाले, काळजी करू नका, मी घेऊन जातो. त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवून हॉस्पिटलमध्ये नेले. वाटेत मी दुखण्याने कणहत होते आणि ते माझा हात धरून होते. त्यांचा हात उबदार होता आणि मला एक विचित्र शांतता मिळत होती. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासले. म्हणाले की ऑपरेशन करावे लागेल. मी घाबरले. अजय म्हणाला, घाबरू नकोस, मी सगळं सांभाळून घेईन. माझ्या पतीला फोन केला पण त्यांचा फोन बंद होता. अजय म्हणाला, काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. ऑपरेशन झाले. मी सकाळी शुद्धीवर आले तर पाहिले अजय माझ्या बेडजवळ बसले आहेत. त्यांचे डोळे लाल होते. कदाचित रात्रभर जागे होते. मी हळूच म्हटले, थँक्यू डॉक्टर साहेब. त्यांनी हसून म्हटले, शीलाजी, आता मी तुमचा डॉक्टर नाही, तुमचा शेजारी आहे आणि तुम्ही माझी चांगली मैत्रीण आहात. त्या दिवसापासून आमच्यात काहीतरी बदल झाला. मी त्यांच्या घरी जात असे, ते माझ्या घरी येत असत. बोलणे खूप गहिरे होऊ लागले. कधीकधी ते माझ्याबद्दल असे प्रश्न विचारत की मी लाजून जात असे. जसे की, शीलाजी, तुम्ही इतक्या सुंदर आहात तरीही एकटी कशी राहू शकता? मी हसून टाळाटाळ करत असे. हळूहळू मला जाणवले की मला त्यांच्यावर प्रेम होत आहे. त्यांची एक नजर, एक स्मितहास्य, सगळं आवडू लागलं. पण मी विवाहित आहे आणि ते अविवाहित. मी स्वतःला आवरून धरण्याचा खूप प्रयत्न केला पण मन मानत नव्हते. एका रात्रीची गोष्ट आहे. बाहेर जोराचा वारा सुटला होता. मी बाल्कनीत उभी होते. अजय देखील त्याच्या बाल्कनीत होता. आमच्या बाल्कनी अगदी जवळजवळ होत्या. ते म्हणाले, शीलाजी, आत या, थंडी वाजत असेल. मी म्हटले, नाही, अजून थोडा वेळ. मग ते म्हणाले, तुमच्या साडीचा पल्लू उडतो आहे, खूप सुंदर दिसत आहात. मी लाजून गेले. पल्लू सावरला पण मनात काही वेगळंच चाललं होतं. दुसऱ्या दिवशी मी त्यांना घरी बोलावले. मी जेवण केले होते. ते आले. आम्ही दोघे जेवणाच्या टेबलावर बसलो होतो. मी विचारले, अजयजी, तुम्ही कधी एखाद्या मुलीवर प्रेम केलं आहे? ते शांत राहिले. मग म्हणाले, हो, केलं आहे. खूप गहिरं प्रेम केलं, पण ती माझी होऊ शकली नाही. मी विचारले, का? ते म्हणाले, कारण ती दुसऱ्याची होती. माझे हृदय धडकले. मला समजले की ते माझ्याबद्दल बोलत आहेत. मी म्हटले, ती तुमची असती तर काय झाले असते? त्यांनी माझ्या डोळ्यात पाहत म्हटले, तर मी तिचं संपूर्ण आयुष्य बनलो असतो.
तिचा प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख, प्रत्येक श्वास सगळं माझं झालं असतं. त्या रात्री मी रात्रभर झोपू शकलो नाही. माझ्या मनात फक्त त्यांचाच चेहरा होता. पुढचे काही दिवस आम्ही आणखी जवळ येऊ लागलो. कधी हाताला हात लागत असे, कधी खांदे भिडत असत, पण काही पुढे सरकलो नाही. मी घाबरत होते, ते देखील कदाचित, पण प्रेम मात्र वाढतच होतं. एक दिवस माझे पती अचानक घरी आले. मला वाटलं की कदाचित ते काही दिवसांसाठी आहेत, पण ते खूप शांत होते. संध्याकाळी म्हणाले, शीला, मला काही बोलायचं आहे. मी घाबरले. ते म्हणाले, मला माहीत आहे की तुझं आणि अजयचं काहीतरी चाललं आहे. मी चकित झाले. काय? ते म्हणाले, मी पाहिलं आहे तुम्ही दोघांची नजरा, तुमच्या स्मितहास्य. मी मूर्ख नाही. मी रडू लागले. म्हणले, आम्ही काही चुकीचं केलं नाही, फक्त बोलणं होतं. ते म्हणाले, बोलणं पुरेसं असतं. मी तुला घटस्फोट देऊ शकतो, पण मी तुझा निर्णय घेऊ इच्छितो. मी कोलमडून पडले. मी अजयशी बोलले. ते म्हणाले, शीला, मी तुझ्यावर प्रेम करतो, पण मी तुला कधी दुःख द्यायचं नाही. जर तू तुझ्या पतीसोबत आनंदी असशील तर मी दूर निघून जाईन. मी म्हटले, नाही, मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. आम्ही दोघे रडलो. मग काय झाले? माझ्या पतीने मला घटस्फोट देऊन टाकला. ते म्हणत होते की ते सुद्धा दुसऱ्यावर प्रेम करतात म्हणून ते आनंदी आहेत. मला वाटलं आता सगळं ठीक होईल, मी आणि अजय लग्न करू. पण एक दिवस अजयने मला सांगितले की त्यांना एका मोठ्या हॉस्पिटलकडून परदेशात ऑफर आली आहे 5 वर्षांसाठी. ते म्हणाले, शीला, मी तुला सोबत नेऊ इच्छितो, पण तुझं घर, तुझं शहर तू सोडू शकशील का? मी म्हटले, हो, मी तुझ्यासोबत कुठेही येईन. पण त्या रात्री काहीतरी घडले. अजयचा फोन आला. त्यांची आई आजारी होती. ते तातडीने दिल्लीला निघून गेले. मी वाट पाहत राहिले. 2-3 दिवसांनी त्यांचा मेसेज आला, शीला, मला आईसोबत राहावं लागेल. कदाचित मी परत येऊ शकणार नाही. तुला माझ्यापेक्षा दुसऱ्याची गरज आहे. तुला आनंदी राहायचं आहे. माझे हृदय तुटले. मी रडतच राहिले. मी त्यांशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते फोन उचलत नव्हते. मला समजले की ते मला सोडून घेत आहेत. कदाचित ते घाबरले होते. कदाचित त्यांना वाटले की मी त्यांच्या आयुष्यात अडथळा ठरेन. मी एकटी राहिले. पण कथा इथेच संपत नाही. 1 वर्षानंतर मी ऐकलं की अजयचे लग्न झाले आहे एका मुलीशी, जी त्यांच्या आईने पसंत केली होती. मी भग्न झाले. मी विचार केला की कदाचित मी कधीच कोणाची होऊ शकत नाही. मग एक दिवस माझ्या घरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर अजय उभा होता. त्याचे डोळे ओले होते. तो म्हणाला, शीला, मी चुकलो. मी तुला सोडून दिलं, पण तुझ्याशिवाय जगू शकत नाही. माझं लग्न झालेलं नाही. मी नकार दिला. मला तू परत हवी आहेस. मी रडू लागले. मी म्हटले, तू मला खूप दुःख दिलंस. तो म्हणाला, मला माहीत आहे, पण आता मी तुझं संपूर्ण आयुष्य बनवू इच्छितो. मी त्याला मिठी मारली. त्या दिवशी आम्ही ठरवलं की आम्ही सोबत राहू, जग काहीही म्हणो. आणि आज मी आनंदी आहे. अजय माझ्यासोबत आहे. आम्ही लग्न केलं नाही कारण कायद्याच्या काही अडचणी आहेत, पण आम्ही एकमेकांचे आहोत. मी आजही तीच शीला आहे, पण आता एकटी नाही. तर मित्रांनो, ही होती माझी कथा. थोडे प्रेम, थोडे दुःख, थोडे रहस्य आणि शेवटी खूप सारे समाधान. जर तुम्हाला आवडली तर सांगा. आणि हो, कधीकधी आयुष्यात जे वाटतं ते घडत नाही, आणि जे घडतं ते सर्वोत्तम असतं.